सर्वांना नमस्कार। आज 21 फेब्रुवारी 2026 म्हणजेच दप्तर मुक्त आणि आनंददायी शनिवार हा आमचा इयत्ता 5वीच्या वर्गाचा आनंदाचा, उत्साहाचा आणि मजेचा दिवस असतो। कारण आजच्या दिवशी आम्ही एक सुंदर काहीतरी उपक्रम करत असतो। आज सुद्धा माझी इयत्ता 5वीचे विद्यार्थी चिंपल्यांपासून सुंदर असं नाव तयार करणार आहेत। चला तर मग पाहूया मुलं कशा प्रकारे सुंदर अशी शिंपल्यांपासून कलाकृती तयार करीत आहेत। दप्तर मुक्त आणि आनंददायी शनिवारमध्ये माझी मुलं शिंपल्यांपासून सुंदर असं नाव तयार करणार आहेत। बघूया आपण। हे बघा, हे भरपूर असे आम्ही शिंपले आणलेले आहेत आणि या शिंपल्यांपासून विद्यार्थी नाव तयार करणार आहेत। चला तर मग पाहूया विद्यार्थी कशा प्रकारे सुंदर कलाकृती तयार करतात। घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू, हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू। तरुला फांद्या 100, ये तरुला फांद्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार। तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची, तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची। फुलाला पकड्या 100, फुलाला पकड्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, आनंद आली बहार, आनंद आली बहार। ये सुटलं वार जोरात, फुले विखुरली पाण्यात, हे सुटलं वार जोरात, फुले विखुरली पाण्यात। तरंग उठले 100, हे तरंग उठले 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार। गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं। बुडाल्या पायऱ्या 100, अहो बुडाल्या पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार। माझ्या मुलांनी शिंपल्यांपासून इयत्ता 5वी, इयत्ता 5 हे नाव काढलेलं आहे। बघा, खूप सुंदर बनवलेलं आहे आणि आजच्या शनिवारी खरंच विद्यार्थ्यांनी अगदी आनंददायी पद्धतीने साजरा केलेला आहे। आजच्या या आनंददायी उपक्रमामुळे काय झालं तर एक तर विद्यार्थ्यांना सौंदर्यकृती कशा तयार करायच्या याची माहिती झालेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कलात्मकतेने वस्तू आपण एखादी कशी तयार करायची हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती झालेलं आहे। रंगसंगती कशा प्रकारे वापरायची ही सुद्धा माहिती झाली। आपण तयार केलेल्या वस्तूमध्ये सुंदरता, नीटनेटकेपणा, टापटीपणा कसा ठेवायचा ही सुद्धा माहिती झाली। शिवाय आजच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपण आणलेल्या घरामध्ये ज्या आपण वस्तू वापरतो त्यांचं नंतर उपयोजन कसं करायचं, कलात्मकता कशी निर्माण करायची, सौंदर्यकृती कशा निर्माण करायच्या याची सुद्धा विद्यार्थ्यांना यामुळे माहिती झालेली आहे।